मनोजने आपल्या घरांना सांगितलं की शहरातून प्रकाश आणि सूज येत आहेत. जसं की दरवेळेस उन्हाळ्याच्या सुट्टीत येतात. घरच्यांना सांग की कोणतेही कमतरता किंवा चूक असू नये. मनोजने घरात जाऊन हे आपल्या पत्नीला सांगितलं. तेव्हा काशीचा चेहरा उतरला. तिला गेल्या वर्षीच्या सुट्टीची आठवण आली. आता काशीला भीती वाटायला लागली की जे गेल्या वर्षी झालं ते यंदा पुन्हा होऊ नये. अखेर गेल्या वर्षी असं काय झालं होतं हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. एका गावात शीला आपल्या 2 मुलांसोबत राहत होती. जेव्हा तिची दोन्ही मुलं मोठे झाले तेव्हा तिच्या पतीचं निधन झालं आणि घराची जबाबदारी मोठ्या मुला मनोजवर आली. त्यावेळेस मनोज फक्त 12वी पास झाला होता आणि कॉलेजचा पहिले वर्ष चालू होतं. पण वडिलांच्या निधनानंतर त्याला शेती आणि घर दोन्ही सांभाळावं लागलं. कारण लहान भाऊ प्रकाशचं कॉलेज देखील सुरू झालं होतं. त्याच्या आईने म्हटलं की जेव्हा मनोज एकटा सगळं सांभाळू शकतो तर प्रकाशचं कॉलेज बंद का करावं? त्याला अभ्यास करू दे. मनोज, तू शेती सांभाळ. आईच्या म्हणण्याला मनोज नकार देऊ शकला नाही आणि त्याने अभ्यास सोडून शेतीकडे लक्ष दिलं. जेव्हा मनोज 21 वर्षाचा झाला तेव्हा त्याच्यासाठी स्थळ येऊ लागली. शीलालाही आता घरात मदतीसाठी कोणीतरी हवंच होतं आणि मनोजलाही असं वाटत होतं की कोणीतरी त्याच्या मदतीला हवं. कारण बऱ्याच वेळा त्याला घरकाम देखील करावं लागायचं. आता शीला संपूर्ण गावभर चक्रा मारायला लागली की मनोजसाठी एखादी चांगली मुलगी सुचवा. तेव्हाच गावच्या पंडितजींनी शीलावर दया दाखवून मनोजसाठी एक स्थळ सुचवलं आणि म्हणाले, शीला बहीण, मुलगी खूप साधी आहे, अगदी गाईसारखी, आणि ती तुझी तशीच काळजी घ्यायची. तिच्या आई वडिलांची ती एकुलती एक मुलगी आहे आणि त्यांना मुलगा नाही. फार श्रीमंत नाहीत, पण जे आहेत त्यात चांगले लग्न करतील. शीलाने त्या मुलीला पाहण्याचा निर्णय घेतला. ती आपल्या मोठ्या मुलाला मनोज आणि पंडितजींना घेऊन दुसऱ्या गावात गेली. मुलगी पाहिल्यावर ती शीलाला खूपच आवडली. मुलगी अगदी गोरी, सुंदर आणि साधी होती, जशी पंडितजींनी सांगितली. तिचं नाव काशी होतं. ती फक्त 10वी पर्यंत शिकलेली होती. शीलाने लगेच मनोजशी तिच्याशी लग्न ठरवलं आणि तिला शगुन देऊन घरी आली. पंडितजींनी जेव्हा लग्नासाठी मुहूर्त काढला तेव्हा 3 महिन्यानंतरचा दिवस निघाला. पण मुलीच्या घरच्यांनी शीलाला सांगितलं, आम्हाला एवढ्या लवकर लग्न करणं शक्य नाही. एवढ्या लवकर इतकं सगळं कसं जमवणार? पण शीलाला 1 महिना राहू शकली असती, पण म्हणून तिने असं सांगितलं की आम्हाला खूप साधं लग्न हवं आहे. जास्त काही तयारीची गरज नाही. बारातांचं जेवण व्यवस्थित झालं की बस, त्याशिवाय काही नको. हे ऐकून काशीचे वडील आणि काका खूप आनंदी झाले आणि म्हणाले, बहिणजी, तुमचे विचार खूप छान आहेत. आम्ही स्वप्नातही विचार केला नव्हता की आमच्या काशीला एवढं चांगलं कुटुंब, एवढे समजूतदार सासरचे लोक मिळतील. यानंतर काशीचे वडील आणि काका लग्नाच्या तयारीला लागले. शीलाने नकार दिला तरीही त्यांनी आपल्या ऐपतीप्रमाणे काही दागदागिने आणि सामान तयार केलं. मात्र मनोजसाठी वाहन घेण्याची त्यांची ऐपत नव्हती, कारण त्यासाठी पैसे जमवता आले नव्हते. 3 महिने गेले आणि लग्नाचा दिवस आला. जेव्हा वरात आली तेव्हा काशीच्या वडिलांनी वरात या मनापासून स्वागत केलं आणि सर्वांना भेटवस्तू दिल्या. वरात्यांच्या जेवणाचीही चांगली व्यवस्था करण्यात आली होती. हे सर्व पाहून शीला खूप खुश झाली. एकीकडे सगळं लग्नाचं सामान सजवलं होतं. काशीचे वडील जेव्हा ती सर्व सामान शीलाला दाखवत होते तेव्हा ती प्रत्येक वस्तू नीट पाहत होती. पण जेव्हा तिला एकही वाहन दिसलं नाही तेव्हा तिचा चेहरा उतरला. तिने पंडितजींना विचारलं, पंडितजी, माझा मुलगा एवढा सामान्य आहे का? त्यांनी दहेजमध्ये ट्रॅक्टर देण्याचाही विचार केला नाही. त्यांना ट्रॅक्टर देता आलं नसतं का? पंडितजी म्हणाले,
बेहेनगी, मुलीच्या वडिलांनी त्यांच्या ऐपतीनुसार खूप चांगली तयारी केली आहे. यापेक्षा त्यांचं काही जास्त सामर्थ्य नाही आणि तुम्हीच तर दहेज नको असं आधीच सांगितलं होतं. आता तुम्हीच दहेज मागायला तर हे गावप्रकरच आहे. वाद होऊ शकतो. हे ऐकून शीला शांत राहिली आणि लग्न करून काशीला घरी घेऊन आली. दारातच तिची तिलक झाली आणि तिचं घरात स्वागत करण्यात आलं. घरात प्रवेश केल्यावर मनोजच्या वडिलांचा लहान बहिणीच्या काशीला चहा करून दिला आणि विश्रांती घेण्यास सांगितलं. पण त्याच वेळी शीला आली आणि म्हणाली, आराम तर होतच राहील, पण संध्याकाळी स्वयंपाकगृहात पण काम करावं लागेल ना. शीलाच्या घरात मोठा प्रभाव होता, त्यामुळे आत्या देखील शांत राहिल्या. काशी आपल्या खोलीत बसून संध्याकाळ होण्याची वाट पाहत होती. ती खूप थकलेली होती, पण झोपू शकत नव्हती, कारण वारंवार कोणी ना कोणी खोलीत येत होतं. अशा प्रकारे संध्याकाळ झाली आणि काशीचं पूर्ण घरासाठी जेवण बनवलं. जेवण खरंच स्वादिष्ट झालं होतं. ते जेवल्यावर मनोज म्हणाला, आता तर सगळी चिंताच निघून गेली. त्याने जेवणाची खूप तारीफ केली आणि विशेषतः काशीच्या हाताचं जेवण खूप आवडलं. हे ऐकून काशी खूप आनंदी झाली, पण शीला तितकी चिडलेली होती की तिने आपल्या सूनबाईचं कौतुकच केलं नाही आणि पहिल्यांदा स्वयंपाक केल्याबद्दल तिला काही ओवाळणीही दिली नाही. तेव्हा मनोजची आत्या त्याच्या वडिलांपेक्षा लहान होती. म्हणाली, काशीने आज पहिल्यांदाच स्वयंपाक केलाय. तिला तर काहीतरी द्यायलाच हवं होतं, असं आत्या म्हटली. तेव्हा शीला रागाने म्हणाली, देणारच होते, पण हिचं काय आहे. 2 मुलांचं कुटुंब आहे, फार मोठं खानदानही नाही आणि शेतीची जमीनही बरीच आहे. मग तिचा बाप एक ट्रॅक्टरही देऊ शकला नसता का. हे ऐकून आत्याजी फक्त शीलाकडे बघत राहिल्या आणि बाहेर उभ्या असलेले मनोजही हे सगळं ऐकून घेत होता. तो आत आला आणि म्हणाला, आई, ट्रॅक्टर नाही दिला तर काय झालं. त्यांनी इतकी चांगली मुलगी दिली आहे. तू पाहिलं नाहीस किती सफाईने स्वयंपाक केला तिने. तिला कोणाच्या मदतीची गरजही पडली नाही. ट्रॅक्टर तर आधीच माझ्याकडे आहे, मग मला अजून एका ट्रॅक्टरची गरजच काय. हे ऐकून शीला आपल्या मनातल्या रागावर नियंत्रण ठेवून गप्प बसली, कारण मनोज सगळं सांभाळत होता. पण काशीवरचा राग, तिचा राग मात्र कमीच होत नव्हता. 3 दिवसांनी आत्याजी आपल्या घरी परत जायला निघाल्या. तेव्हा मनोजने विचारलं, आत्याजी पुन्हा केव्हा याल. आत्याजी म्हणाल्या, जेव्हा वहिनी परत बोलवतील तेव्हा येईल. आणि आता तर प्रकाशही लग्नासाठी तयार झालाय. हे ऐकून प्रकाश, जो तिथेच उभा होता, हसून बघू लागला. अशाच रीतीने दिवस जात होते, पण शीला काशीवर फारच नियंत्रण ठेवायला लागली होती. जेव्हा ती भाजी करत असे तेव्हा प्रत्येक मसाल्यावर शीलाची नजर असे. ती म्हणायची, ही तर 2 दिवसात सगळं स्वयंपाकघर साफ करून टाकेल. हिचा हात खूप मोकळा आहे. मी लक्ष ठेवलं नाही तर या घरात काय होईल सांगता येत नाही. शीला रोट्याचंही मोजून मोजून संख्या ठेवायची. गायगुरांची देखभाल, घराची स्वच्छता, स्वयंपाक हे काही सगळं काशीकडून करून घेतलं जात होतं आणि शीला स्वतः काहीच करत नव्हती. वरून जर शेजाऱ्यांची कुठली बाई आली तर म्हणायची, भाग्यवानांना तेच मिळतं. माझ्या मुलाला तर कदरच मिळाली आहे सासूरकडनं. आता पहा प्रकाशचं सासर काय करतं ते. शीलाच्या मनात दहेज इतकं ठासून बसलं होतं की ती आता लवकरात लवकर प्रकाशचं लग्न लावून देऊन खूप मोठे दहेज घ्यायचं तिने ठरवून बसली होती. गावातले लोकही म्हणायचे, तुझा प्रकाश खूप शिकलेला आहे आणि चांगली नोकरी करतो, त्याचं लग्न का नाही करत. त्याला तर चांगलं दहेज मिळेल आणि मुलगीही चांगली मिळेल. हे सगळं शीलाच्या मनात खोलवर बसलं आणि ती प्रकाशसाठी मुलगी शोधायला लागली. ती पुन्हा पंडितजीकडे गेली आणि म्हणाली, प्रकाशसाठी एक छान मुलगी शोधा, पण यावेळेस दहेजमध्ये एक वाहन हवं आणि घराचं सामान वेगळं दिलं पाहिजे. पंडितजींनीही शीलाच्या सांगण्यानुसार मुलगी शोधायला सुरुवात केली.
पण शीला तर दोन शब्द कुणासोबतही शांतपणे बोलत नसे. ती मंदिरात गेली की लगेच पंडितजींना लग्नाचा विचारायला लागली. काही महिने गेले आणि पंडितजींनी एक स्थळ सुचवलं. त्यांनी म्हटलं, शीला देवी, यापेक्षा चांगलं स्थळ तुझ्या मुलासाठी मिळणं शक्य नाही. मुलगी खूप शिकलेली आहे आणि विकास शहरात नोकरी करते. त्यामुळे ती प्रकाशसाठी आहे आणि त्यांची मुलगी शहरातच राहायचं इच्छित होती. ते लोक मागितलेले दहेज द्यायला तयार होते. हे ऐकून शीलाच्या मनात एक टोचणी निर्माण झाली होती. पण लगेचच तिने विचार केला, इतकं सगळं दहेज मिळणार असेल आणि घरात कामासाठी तर काशी तर आहेच. आता सून घरात शहरातली असो किंवा गावातली, काय फरक पडतो? आणि तसंही एवढी शिकलेली मुलगी घरकाम कुठेच करणार? पण घरात चालत तर मासच. मी प्रयत्न करन की गावातच राहून माझी सेवा करल. शीलाने आपल्या मनात वेगळीच योजना तयार केली आणि लग्नासाठी होकार दिला. त्यासाठी तिने प्रकाशला शहरातून बोलवले आणि सगळेजण मुलगी बघायला गेले. मुलगी शिकलेली होती म्हणून प्रकाशला ती आवडली. प्रकाशनेही लग्नासाठी होकार दिला. त्या मुलीचं नाव सुरभी होतं. पण सुरभीच्या कुटुंबियांना लवकरच लग्न करायचं होतं, म्हणून त्यांनी 2 महिन्यानंतरचाच मुहूर्त काढला. पंडितजींनीही त्यांच्या म्हणण्यानुसार मुहूर्त काढला आणि दोन्ही बाजूने लगबगीने तयारी सुरू झाली. शीला तर संपूर्ण गावात छाती फुगवून अभिमानाने सांगायला लागली, माझ्या प्रकाशसाठी खूप सारा दहेज येतोय. शेवटी एवढं शिकलोय, पैसे घालवलेच की, गाडीही मिळते दहेजमध्ये. हीच गोष्ट ती काशीला ऐकून सांगायची. पण मनोजला हे ऐकून फार वाईट वाटायचं. त्याला असं वाटू लागलं की आईने भेदभाव केला होता. काशीला पण वाईट वाटायचं. त्याला शिकवलं मला नाही. मीही गावात राहून शिकू शकलो असतो, पण इतकी वर्ष शेतीशिवाय काही केलंच नाही. त्याच त्यागावरचं तर प्रकाश शिकू शकला, पण माझं योगदान कुठेच उल्लेखात नाही. दरम्यान प्रकाशचं लग्न झालं आणि सुरभी सासरी आली. शीलाने सुरभीला म्हटलं, आज स्वयंपाकघरात जेवण तुला बनवायचं आहे. तेव्हा सुरभीने सरळ सांगितलं, मला स्वयंपाक करणं येत नाही आणि मला गावात राहायचं नाहीये. मी तुम्हाला हलवा बनवून खाऊ घालू शकते. हे ऐकून शीला हसली आणि म्हणली, बेटा, तू हलवा करशील तेवढंच खूप आहे. काशी मात्र हे शीलाचं बदललेलं वागणं पाहून आश्चर्यचकित झाली. तिच्या मनात विचार येऊ लागला, पैशांना इतकं महत्त्व असतं का? मी इतकं दहेज घेऊन आले नव्हते, म्हणून माझ्याकडून नोकरासारखं काम करून घेतलं जातंय. आणि देवरानी भरभरून दहेज घेऊन आली तर तिला काहीही न सांगता सासू तिच्यासमोर काही बोलायलाही घाबरते. पण काशी घाबरून काहीच बोलू शकली नाही. लग्नाच्या पहिल्याच आठवड्यात सुरभी आणि प्रकाश परत शहराला गेले आणि घरात फक्त शीला, मनोज आणि काशीच उरले. 1 महिन्यानंतर बातमी मिळाली की सुरभीला एका कंपनीत नोकरी लागली आहे. शीला ही गोष्ट मोठ्या अभिमानाने सगळ्यांना सांगू लागली आणि काशीला टोमणे मारू लागली. पाहिलंस का, शिकलेल्या मुली कशा असतात? 10वी पास होऊन स्वतःला काय समजतेस? कोण जाणे, असे म्हणत शीला काशीला रडवायला लावायची. काशीला आधीच त्रास कमी नव्हता, तर आता देवरानीचे टोमणेही ऐकावे लागत होते. अशा प्रकारे 1.5 वर्ष होऊन गेले. एके दिवशी शीलाने मनोजला सांगितलं, मनोज, सांग आपल्या घरच्या बाईला प्रकाश आणि त्यांची बायको येत आहे. जसं दरवेळेस उन्हाळ्याच्या सुट्टीत येतात. सांग, कुठलेही कमी किंवा चूक होऊ नये. मनोजने घरात जाऊन काशीला हे सांगितलं तर तिचा चेहरा उतरला. तिला मागच्या वर्षीच्या सुट्टीची आठवण आली. आता काशीला भीती वाटायला लागली की मागच्या वर्षीसारखं काहीतरी पुन्हा घडेल का? मनोजने तिची उदासी पाहून सांगितलं, तू तिची जाऊ आहेस. तुला काळजी करायची काही गरज नाही. ती पण इथे आल्यावर सांभाळायला हवं आणि तुझी मदत करायला हवी, पण ती करत नाही. यावेळी तू तिच्या मागे पुढे फिरू नकोस. तेव्हा काशी म्हणाली, जर मी असं केलं नाही तर तुमची आई मला घराबाहेर काढेल. कारण दोघं पती पत्नी कमवतात आणि शिकलेले आहेत. आपल्या दोघांचं त्या नजरेत काहीच मूल्य नाही.
आम्ही दोघं त्यांच्या दृष्टीने अशिक्षित आहोत. हे ऐकून मनोजला राग आला आणि त्याच्या पदातले शब्द बाहेर आले. पहिल्यांदाच मनोजने आपलं मन मोकळं केलं आणि त्यावर काशीनेही तिच्या मनातील घुसमट सांगितली. त्यांनीही जाणवलं की काशी किती आतून त्रासलेली आहे. पुढच्या दिवशी सकाळी प्रकाश आणि सुरभी दोघे घरी आले. यावेळी सुद्धा सुरभीने सासूला एक महागडी साडी दिली. मग ती काशीला म्हणाली, वहिनी, यावेळी सुद्धा तुमच्यासाठी एक गिफ्ट आणलंय. ही साडी तुमच्यासाठी. सुरभीने साडी काशीच्या हातात दिली. तर काशीने एक नजर साडीवर टाकली आणि क्षणातच तिला समजलं की ही पुन्हा एकदा सुरभीने वापरलेली साडी आहे, जी दूध प्रेस करून आणलेली आहे. पण तरीही तिने सुरभीचे आभार मानले आणि काहीही दाखवलं नाही की तिला समजलं आहे. तसंच सुरभीने मनोजला प्रकाशने वापरलेलं एक शर्ट दिला. तेव्हा मनोजने लगेच म्हटलं, प्रकाश, ही शर्ट तर तूच वापर. यावर शीला रागात म्हणाली, अरे भाऊ इतका प्रेमाने आणला आहे तर परत का करत आहेस? बघ किती महागडी शर्ट आहेत. तुमची एवढी ऐपत आहे का इतकी महागडी शर्ट घ्यायची? मनोजला हे ऐकून मागच्या वर्षीच्या गोष्टी आठवली आणि तो काशीचा चेहरा पाहू लागला. खरं तर मागच्या वर्षीही जेव्हा सुरभी आणि प्रकाश लग्नानंतर 6 महिन्यांनी काही दिवसासाठी आले होते, तेव्हाही सुरभीने मनोज आणि काशीसाठी वापरलेलेच कपडे आणले होते. त्यावेळी काशी काही तक्रार केली नव्हती. पण मनोजने आईकडे जाऊन विचारलं होतं, आई, तू म्हणतेस ना की प्रकाश शहरात छान नोकरी करतो आणि त्याची बायकोही नोकरी करते, मग आमच्यासाठी जुने कपडे का आणते? यावर शीलाने घरातच वादळ उठवलं होतं. तू काय केलंस असं मोठं की एवढा अभिमान दाखवत आहेस? अरे, तो शहरात कमवतो, मेहनत करतो आणि त्यातून हे भेटवस्तू घेऊन येतो आणि तुला हे जुने वाटतंय कारण तुला ते नेहमी तुझ्या बायकोच्या माहेरून आलेले फाटके जुने कपडेच मिळतात. त्यावेळी शीलाने एकाच वेळी काशी आणि मनोज दोघांनाही झापलं होतं. हे पाहून सुरभी म्हणाली, आमचं काही चुकीचं केलंय. आम्हाला तर एवढं माहीत आहे की काशी दीदी दिवसभर गावात गायगाऱ्यांचं काम करतात. अशा परिस्थितीत इतकी छान साडी घालून त्या काय काम करतील? आणि भैया, तुम्ही इतके छान शर्ट घालून शेतात जाणार नाहीत, मग आम्ही तुम्हाला नवीन का द्यावं? सुरभी या बोलण्याने आगीत तेल ओतल्यासारखं झालं आणि जो मनोज 1.5 वर्षापासून मनात राग दाबून बसला होता, तो आज फाटून बाहेर आला. जेव्हा शीलाने पुन्हा तसाच प्रकाराचं बोलणं केलं, तेव्हा मनोज शांत राहू शकला नाही आणि प्रकाश सुरभी समोरच बोलून गेले, यापेक्षा चांगले कपडे तर काशीचे वडील देतात आणि मी स्वतःहून आणू शकतो. दिवस रात्र जमिनीवर घाम घालतो, घर चालवतो. पण तुम्हाला बोलताना लाज वाटत नाही की मनोजने शिक्षण घेतलं नाही आणि तो शेतकरी राहिला? मी जर शिकून मोठा झालो असतो तर आज चांगली सून मिळाली असती, असं सगळं गावभर बोलत फिरता तुम्ही. पण हे नाही कधी सांगितलं की मनोजने आपल्या भावासाठी बलिदान दिला, शिक्षण सोडून शेती केली आणि घर सांभाळलं. माझं योगदान तर तुम्ही नेहमीच दुर्लक्षित केलं. आणि ही काशी, जी जेव्हा घरात सून म्हणून आली तेव्हा तुम्हाला सुनेची किती गरज होती. तुमच्या या 2 हातांनी जे काम झालं नाही ते सगळं हिने केलं. घर सांभाळलं, तुमचे हातपाय दाबले, तुमची सेवा केली. तुम्ही दिवसभर हिला कितीही सुनवत बसलात तरी तिने कधी तोंड उघडलं नाही. हिला माहेरी इतके कपडे मिळतात की सगळे घालून सुद्धा संपत नाहीत. मग सुरभीचे उतरण घालायची वेळच का येईल? आम्ही गावचे आहोत म्हणून काय? म्हणजे याचं फाटलेले कपडे सुद्धा आम्ही घालायचे? आणि जर तुम्हाला तुमच्या दुसऱ्या मुलावर एवढा अभिमान आहे तर त्यांच्यासोबत गाव सोडा आणि त्यांच्या त्या शहरावाली बायकोकडून सेवा करून घ्या. काशी तर तुमच्यासाठी काही करत नाही ना, मग तिला इथे ठेवायची काय गरज? हे ऐकून शीलाला डोळ्यापुढे अंधारच आला. काही वेळ तिथे अशी शांतता पसरली की कुणाकडे बोलावं एक शब्दही नव्हता. शीलाने हळूच प्रकाश आणि सुरभीकडे पाहिलं.
त्यांनी उत्तर दिलं, आई, इतकी वर्ष तुम्ही गावात राहिलात, मग शहरात कसे राहाल? शहराचे राहणीमान, चालीरीती अगदी वेगळ्या आहेत. गावासाठी ते सगळं अस्वस्थ करणार होईल. दोघंही घोळ घालून शीलाला शहरात न्यायला नकार देत होते आणि हे आता शीलालाही समजलं होतं. तिने आपला मुलगा प्रकाशला म्हणली, बेटा, काही झालं तरी तू मला घेऊन चल. मी तुझ्यासोबत राहीन. हा मनोज तर मला किती टोमणे मारतोय. हे ऐकून सुरभी म्हणाली, आई, आम्ही तुम्हाला आधीच सांगितले आहे की तुम्ही शहरात राहू शकणार नाही. तुम्ही चेटकिनीच्या जवळच राहा. आणि तसंही आम्हाला शहरात वेळ नसतो. मग तुमची काळजी कोण घेईल? आता शीलाला समजलं होतं की त्या दोघांनाही तिला आपल्यासोबत घेऊन जायचं नाहीये. तिने मनोजकडे पाहिलं तर तो हात जोडून उभा होता आणि आपल्या आईकडे पाहत होता. तेवढ्यात प्रकाश म्हणाला, आम्ही फार दिवसासाठी आलो नाही. उद्या संध्याकाळी परत जायचंय आणि इथे तर आमचा अपमानच होत आहे. हे ऐकून काशीही थक्क झाली, कारण खरं तर अपमान तर सुरभीने केला होता. सुरभीचं बोलणं ऐकून मनोज म्हणाला, तुमचं सगळं काही शहरात आहे, मग इथे येऊन काय कराल? तुम्ही शहरवाले आहात ना. गावची माती, गावचं शेत तुम्हाला काय आवडतील? तुम्ही एवढे दिवस काशीची सेवा घेण्यासाठी राहायचायत आणि आता समजतंय की तुम्हाला काही करून देणार नाही, कारण यावेळी मी तिला काहीच करू देणार नाही. प्रकाश, तू कधीच तुझ्या बायकोला एवढंही सांगितलं नाहीस की जरा काशीला घरकामात मदत कर. उलट तुझी बायको काशीला चहा बनवायला आदेश देते. एकदा आईला विचार की तिने आपल्या वहिनीसोबत असं केलं होतं का? मला आठवतंय, आई दिवसभर सगळं घरकाम करायची. हे ऐकून शीलाचं डोकंच लाजेने खाली झुकलं. मनोजने आपल्या आईला म्हटलं, आई, तू नेहमी काशीच्या मागे लागलेली असतेस, पण सुरभीला कधी काही बोलली नाहीस. असा भेदभाव का? मी सांगतो असं का झालं? कारण ती खूप सारा हुंडा आणि पैसे घेऊन आली होती, म्हणून तू तिला डोक्यावर बसवलंस. आणि ती आमच्यासाठी जुने कपडे घेऊन येते, तरीही तू तिचाच पक्ष घेतेस. जर तिच्याच पक्षात घ्यायचंय तर तिच्यासोबतच जा. पण तुला माहीत आहे की तुझा प्रकाश तुला कधीच सोबत घेऊन जाणार नाही. मनोज काशीला घेऊन घरात गेला आणि त्या दिवशी तिला जेवण बनवू दिलं नाही. सुरभी मात्र खोलीतच बसून प्रकाशला सांगत होती, मला खूप भूक लागली आहे. तेव्हा प्रकाश म्हणाला, तू इथे काय बनवशील? तू तर शहरात सुद्धा माझ्यासाठी काही बनवत नाहीस. शीलाने स्वतः जाऊन जेवण बनवलं आणि सगळ्यांना जेवायला बोलवलं. आज पहिल्यांदा काशीने आपल्या सासूच्या हातचं जेवण खाल्लं. हे सगळं तिच्या नवऱ्यामुळे घडलं होतं. अशीच रात्र गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी सुरभीने पुन्हा एकदा म्हणलं, मला काहीच माहीत नाही. आज आम्हाला निघायचं आहे. कुठे? आई आमच्या सोबत निघूनच येतील. ही गोष्ट शीलाने ऐकली आणि चिडून म्हणाली, अरे, मी तुमच्यासोबत निघून येणार नाही. काळजी करू नका. तुम्ही दोघं दुपारच्या आत इथून निघून जा, नाहीतर मीच घराबाहेर काढीन. तेव्हा प्रकाशने आपल्या आईला म्हटलं, आई, घराबाहेर काढायचं म्हणू नकोस. या घरात माझाही हक्क आहे. मी कधीही येऊ शकतो. शीला म्हणाली, या, आता येशीलच ना, कारण माझी काशी एवढ्या मोठ्या मनाची आहे की तुझ्यासाठी पोळ्या बनवते. तिचे हात थकत नाहीत. पण हे विसरून जा की या घरात तुझा काही हिस्सा आहे. तुझं भवितव्य गमावून मनोजचे शिक्षण सोडलं, शेती करत घर चालवलं. तो नसता तर या घराचं काय झालं असतं? तेव्हाही तू अनपडच राहिला असतास. तू आज जितका शिकला आहेस, चांगली नोकरी करत आहेस, हे सगळं मनोजमुळेच. त्याच्या वाट्याचा पैसा त्यांनी तुझ्या शिक्षणासाठी खर्च केला. पण आता काहीही बोलू नको. इथून निघून जा. आईला इतक्या रागात पाहून प्रकाशने सुरभीला घेऊन शहर गाठलं. त्यांच्या गेल्यानंतर शीलाने काशीची माफी मागितली आणि म्हणाली, सुनबाई, मला माफ कर. माझ्याकडून चूक झाली. मी शिकलेली सून समजूतदार समजत होते, पण मी इतकी मूर्ख आहे की सोन्यासारख्या मनाच्या सुनबाईकडे दुर्लक्ष करत राहिले. बाळा,
तू नसतीस तर माझं घर कोणी चालवलं असतं? शहरवाले येतात आणि जातात, पण एक वेळची भाकरही बनवून दिली नाही त्यांनी. मनोज आणि काशी, तुम्ही दोघं मला माफ करा. मी शपथ घेते की पुढे कधी असं करणार नाही. कधी कधी म्हातारपणातच अक्कल येते. काशीला वाटलं की तिच्या सासूला आता खरंच समजलं आहे, म्हणून तिने तिला माफ केलं आणि तसंच झालं. त्यानंतर सासूबाईंनी तिच्यासोबत कधीही तशी वागणूक दिली नाही. त्यांना कळून चुकलं होतं की खरा चांगुलपणा नेमका कशात असतो.